वर्षी दत्त जयंती जोरात साजरी करायची. आपली दुर्मिळ होत चाललेली परंपरा आता परत आणायची असं गावकऱ्यांचं ठरताच गावातील माणसं जोरदार तयारीला लागले. तर रामकृष्ण सगळ्यांना. माझं नाव किशोरी. माझं माहेर म्हणजेच वाई तालुक्यातील हे सुंदर धावडी गाव आणि इथे साजरा होत असलेला हा दत्त जयंतीचा मोठा कार्यक्रम. तसं बघायला गेलं तर दत्त जयंती सोबत प्रत्येक सण आमच्या या गावात खूपच छान साजरा होतो. पण या वर्षी त्याला पारंपरिक दृष्टिकोनातून परिपूर्ण आणि त्यात गावकऱ्यांचा पण सहभाग कसा वाढवता येईल यासाठी गावातील काही जणांनी पुढाकार घेतला आणि त्याचप्रमाणे दत्त जयंतीचा दिनक्रम देखील ठरवण्यात आला. पहाटेपासूनच काकड आरती सोबत दत्त जयंतीच्या दिवसाची सुंदर सुरुवात झाली. दिवसभर गावातील भजनी मंडळाचं भजन आणि महिलांचा तर पाठ सुरू होता, ज्यामुळे गावातील वातावरण एकंदरीत खूपच प्रसन्न झालेलं. तर दुसऱ्या बाजूला संध्याकाळच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू होती आणि असा उत्साह तर असणारच, कारण गावात थोड्याच वेळात दत्तगुरूंच्या पालखी सोबत गावकऱ्यांची दिंडी जी निघणार होती. सगळेच मस्तपैकी आवरून या सोहळ्याचा आनंद घ्यायला आले आणि खरं सांगू, मी तर या दिंडी सोहळ्यासाठी खूपच एक्साइटेड होते, कारण आज या कार्यक्रमासाठी वाई तालुक्यातील दिंडीतली माझी भावा पण आमंत्रित होती. कारण आज होणार होतं दत्त जयंतीसाठीचं गावातलं पहिलं कीर्तन. आपल्या वारीतल्या भावांनी आपल्या गावात येऊन केलेल्या या सुंदर कीर्तनाचं खरं तर खूपच कौतुक वाटलं. कीर्तन संपताच सगळ्यांनी लगेचच जेवण आवरून घेतलं, कारण उद्या आहे आपल्या गावातील ग्रामदैवताचा सोहळा. तसं बघायला गेलं तर आजचा दिवस थोडा गडबडीचा असला तरीही कसा एक कार्यक्रम गावातील सगळ्यांना जवळ आणतो आणि त्यामुळे हे दुर्मिळ होत चाललेले सण परत साजरे करणे का गरजेचे आहेत आज हे जाणवलं. आजचा दिवस तर छान गेला, पण उद्याचा दिवस अजून छान जाणार आहे आणि ते का बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.